नाही, राज्यामध्ये आणि देशामध्ये जेव्हा जेव्हा कधी अशा अचानकपणानं पोटनिवडणुका येतात, एखाद्या आमदाराच्या मृत्यूमुळं किंवा अन्य कारणामुळं आणि प्रामुख्यानं ज्या मतदारसंघातल्या आमदाराचा मृत्यू काही कारणानं झाला, त्या मतदारसंघामध्ये अनेक वेळेस अशा निवडणुका बिनविरोध झालेल्या आहेत. सर्व पक्ष एकत्र बसतात आणि त्या कुटुंबाची सहानुभूती म्हणून तिथं निवडणुका बिनविरोध होतात. आपल्या माहिती काही पक्षांनी ज्या टायमाला गोपीनाथराव मुंडे वारले त्या टायमाला त्या निवडणुकीमध्ये शरद पवारांनी स्पष्ट भूमिका घेतली होती की आम्ही निवडणूक लढणार नाही. मला आता असं वाटतं की ज्या ठिकाणी असे काही अपघाती मृत्यू झाले, काही कारणानं मृत्यू झाले, अशा ठिकाणी पुन्हा जो काही विरोधी पक्ष आहे आमचा, त्यांनी मोठेपणा दाखवला पाहिजे. आमच्याही पक्षाने काही ठिकाणी अशा प्रकारचे मोठेपणा दाखवलेले आहेत. तर त्यामुळं ही निवडणूक बिनविरोध व्हावं अशी महायुतीची इच्छा आहे. यावर प्रत्येकाचा पक्ष आहे, त्यांचे विचार वेगळे, त्यांना जसं वाटेल तसं त्यांचे नेते निर्णय घेतील. परंतु आम जनतेची सुद्धा इच्छा हीच आहे.